आपल्या ताटातला एक साधा दिसणारा दाणा, पण त्याची कहाणी एखाद्या मोठ्या जगप्रवासापेक्षा कमी नाही. आज आपण मक्याच्या याच आश्चर्यकारक प्रवासाची माहिती घेणार आहोत आणि हा प्रवास नक्कीच थक्क करून सोडणारा आहे. पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? गरमागरम भाजलेलं कणीस, बरोबर. पण हा जो चवीला अप्रतिम लागणारा मका आहे ना, तो फक्त एक नाश्ता नाहीये, तर त्यामागे एक मोठा इतिहास आणि विज्ञान दडलंय. चला तर मग या आपल्या ओळखीच्या पदार्थाच्या आज जरा डोकावून पाहूया आणि जाणून घेऊया की हा मका म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर शास्त्रीय भाषेत मक्याला म्हणतात झिया मेज. आणि गंमत म्हणजे आपण सहसा जो पिवळा धम्मक मका बघतो ना, तो खरं तर पांढरा लाल इतकंच काय अगदी जांभळ्या रंगात सुद्धा असतो. आता वळूया मक्याच्या इतिहासाकडे. मेक्सिकोच्या एका लहानशा भागातून सुरू झालेला हा प्रवास कसा जगभर पसरला याचीही खूप रंजक कहाणी आहे. जरा विचार करा, हजारो वर्षांपूर्वी मेक्सिकोमधल्या स्थानिक जमातींनी पहिल्यांदा मक्याची लागवड केली. मग 15व्या-16व्या शतकात स्पॅनिश संशोधक आले आणि त्यांनी तो जगभर पोचवला. आणि आजची परिस्थिती? आज तर मका जगभरातलं एक मुख्य अन्नपीक बनलं आहे. बरं, हा झाला इतिहासाचा भाग. पण ह्या लहानशा दिसणाऱ्या दाण्यांमध्ये आपल्या आरोग्यासाठी कोणता खजिना दडला आहे? चला, तो शोधून काढूया. मका म्हणजे ऊर्जेचा एक पॉवर हाऊस आहे, कारण त्यात सगळ्यात जास्त असतात कार्बोहायड्रेट्स. पण फक्त तेवढंच नाही त्यातून आपल्याला फायबर, प्रथिनं आणि बरीच महत्वाची जीवनसत्व आणि खनिजंसुद्धा मिळतात. आणि ह्याच सगळ्या पोषक घटकांमुळे मका आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. तो पचनक्रिया सुधारतो, डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचा ठरतो. आणि हो, कधी खेळून किंवा काम करून थकवा आला असेल ना, तर मका खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, मक्याचा अष्टपैलू स्वभाव. ऐकून आश्चर्य वाटेल की स्वयंपाकघरापासून ते मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत मका कुठे कुठे वापरला जातो. स्वयंपाकघरात तर मका अक्षरशः राज्य करतो. गरमागरम भाकरी आणि उपम्यापासून ते हॉटेलसारखं सूप आणि सगळ्यांचे लाडके पॉपकॉर्न, सगळं काही बनतं. आणि हो, भाजलेला भुट्टा, त्याची तर गोष्टच वेगळी. पण थांबा, गोष्ट इथेच संपते का? मक्याचे उपयोग फक्त खाण्यापुरतेच आहेत? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. मक्याचा खरा चमत्कार तर उद्योगांमध्ये बघायला मिळतो. गाड्यांमध्ये वापरलं जाणारं जैवइंधन म्हणजे इथेनॉल, ते मक्यापासून बनतं. पर्यावरणाला पूरक बायोप्लास्टिक, जनावरांचं खाद्य, एवढंच काय तर काही औषधं आणि कागद बनवण्यासाठी सुद्धा मका लागतो. कमाल आहे ना? आणि इतके सगळे उपयोग आहेत, म्हणूनच मका शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी इतका महत्वाचा का आहे हे आता स्पष्ट होईल. मक्याला शेतकऱ्यांचं सोन्याचं पीक का म्हणतात ते आता लक्षात येईल. हे एक असं पीक आहे जे कमी वेळेत चांगलं उत्पन्न देतं आणि निर्यातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळते. म्हणूनच मका इतका मौल्यवान आहे. तर एका साध्या दाण्यापासून सुरू झालेला हा बहुगुणी प्रवास आपण पाहिला. आता या सगळ्या माहितीचा सार एका नजरेत पाहूया. हे एक वाक्य मक्याचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. अन्न आणि आरोग्यापासून ते उद्योग आणि शेतीपर्यंत असं एकही क्षेत्र नाहीये जिथे मक्याने आपलं महत्त्व सिद्ध केलं नाही. तर मग पुढच्या वेळी जेव्हा गरमागरम भाजलेलं कणीस समोर येईल, तेव्हा त्याच्या चवीसोबतच त्याच्या या अद्भुत आणि अष्टपैलू प्रवासाची आठवण नक्कीच व्हायला हवी. कारण तो फक्त एक साधा दाणा नाही, तर ती एक संपूर्ण कहाणी आहे.